हॅलो मुलांनो, आज आपण काय करूया? आज आपण इयत्ता 7वीतील काय करूया? आपलं जे युनिट 6 आहे, त्याच्यातलं आपण 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन. तर काय करणार आहोत मुलांनो? आपण हा जो आहे चॅप्टर अभ्यासणार आहोत. याआधी आपलं जे चॅप्टर आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजेच हा जो चॅप्टर होता, हा तुमच्यासारख्या मुलांशी रिलेटेड होता आणि चॅप्टर म्हणजे सॉरी ती पोएम होती. आणि तुमच्यासारखे जे सुंदर जे मुलं आहेत, सकाळी उठून शाळेत जातात, तर आई-वडिलांप्रमाणेच काय आहे, की निसर्ग सुद्धा कसा मुलांच्या स्वागतासाठी उभा राहतो. तर या कवितेत आपण हे पाहिलेलं होतं. आणि तेच म्हणजे जे आज आपण जे चॅप्टर घेणार आहोत, कुठला आहे? इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे हा तुमच्याच सारख्या मुलांविषयी काय आहे? हा चॅप्टर आहे. बघा मॅडम दुखावल्या होत्या. मग काय केलं या मुलांनी? दे डिझाइन देअर पी-ओ-ए. पी-ओ-एचं मीनिंग काय आहे? प्लॅन ऑफ ॲक्शन अँड वर्ड अकॉर्डिंगली. आता त्यांनी ठरवलं, की मॅडमला आपल्याविषयी अभिमान वाटला पाहिजे. मॅडम आपल्यापासून खूप हॅपी राहायला पाहिजे. त्यांना आपण नाराज केलेलं आहे. आपले मार्क्स पाहून मॅडम अक्षरशः त्यांना दुःख झालं, त्यांना गहिवरून आलं. तर त्यांनी काय ठरवलं? दे डिझाइन म्हणजे त्यांनी एक असं प्लॅन तयार केला, एक रचना केली. दे डिझाइन देअर देअर पी-ओ-ए. पी-ओ-ए म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे आता आपण याच्यावर काहीतरी कार्य करायचं. आपण जे मार्क्स कमी घेतलेले आहेत, आता आपल्याला याच्यावर हार्ड वर्क करायचं आहे आणि चांगले मार्क्स गेन करायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? त्यांनी एक प्लॅन तयार केला आणि पी-ओ-ए प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे आता आपल्याला काय करायला पाहिजे? ॲक्शन म्हणजे आता आपल्याला कार्य करायला पाहिजे अँड वर्क अकॉर्डिंगली. आणि आता आपण काय करूया? एक प्लॅन ठरवूया आणि त्यानुसार काय करूया? आपण छान वागूया. म्हणजे अकॉर्डिंग टू प्लॅन म्हणजे जसं प्लॅन ठरलं असेल, आता मार्क्स कसे आणायचे, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कसं आणायचं, तर त्या मुलांनी आपापसात ठरवलं. त्यांनी एक प्लॅन क्रिएट केलं. पी-ओ-ए म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन. आता त्याच्यावर ते कार्यवाही करणार आहेत आणि ह्या प्लॅनमध्ये त्यांनी काय-काय ठरवलं आहे ते आता बघूया आपण. द गुड स्टुडंट्स लाइक नियती. तर बघा त्यांनी प्लॅन ठरवलं, की आता आपले मार्क्स कसे गेन करायचे. तर क्लासमध्ये काही मुलं जे असे होते ते खूप हुशार होते. कोणी मॅथ्समध्ये असेल, इंग्रजीत असेल, इतिहास, भूगोल. तर असे जे काही-काही मुलं ज्या विषयात ते खूप हुशार होते, त्यांना नेहमीच चांगलं मार्क्स यायचे. तर त्यांनी काय केलं, त्या मुलांना काय केलं, इथे निवडलं. आता काय केलं त्यांनी, द गुड स्टुडंट्स लाइक अ नियती. तर यांच्या क्लासमधले जे हुशार मुलं होते, त्यांना निवडलं आणि त्याच्यातून जी स्टुडंट होती, द गुड स्टुडंट्स लाइक नियती. ते नियती ही काय होती? खूप अभ्यासामध्ये हुशार होती. नियती बिकम सी-जी-एस. आता बघा इथे त्यांनी प्लॅनमध्ये असे काही-काही असे कोड वर्ड दिलेले आहेत. तर सी-जी-एस म्हणजे काय? स्टडी गार्ड्स. स्टडी गार्ड्स म्हणजे जी नेहमी गार्ड करेल गार्ड करेल म्हणजे मुलांना जर काही आलं नाही, त्यांना काही समजलं नाही, तर त्यांना काय करेल? गाईडन्स करेल. त्यांना उत्तरं कशी सोडवायची किंवा गणितं सोडवायचे आहेत त्याचे त्याचे जर मुलांना स्टेप्स नसतील तर ती शिकवेल. त्यांना काही अडचणी आहेत का? त्यांच्या ती समस्या जाणून घेईल. तर नियती जी ही खूप हुशार होती क्लासमधली, त्यांनी तिला निवडलं आणि तिला सी-जी-एस बनवलं. सी-जी-एस म्हणजे स्टडी गार्ड. म्हणजे मुलांना ती काय करेल, वेळोवेळी जेव्हा त्यांना मदत पडली अभ्यासासाठी, तर ती मदत करेल. हू हेल्प अदर्स विथ देअर डिफिकल्टीज. म्हणजे क्लासमधले जे मुलं आहेत, ज्यांना कमी मार्क्स आहेत, त्यांना कुठल्या अडचणी आल्या, गणितात असो, इंग्रजीत असो, तर ती काय करेल ॲज अ सी-जी-एस म्हणजे स्टडी गार्ड्स. तर ती त्यांना गार्ड म्हणजे त्यांना गाईडन्स करण्याचा सुद्धा ती प्रयत्न करेल. त्यांना काही येत नाहीये, त्यांना ती शिकवेल आणि त्यांना ती मदत करून त्यांच्या समस्या ज्या आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ती सॉल्व्ह करेल. अशा वर्गातली त्यांनी काय केले, हुशार मुलं म्हणजे घेतली आणि त्यांना एक-एक काम दिलं. बघा सम स्टुडंट्स आता वर्गातील असे जे स्टुडंट होते, सम स्टुडंट्स म्हणजे काही स्टुडंटना त्यांनी कुठलं काम दिलं, सम स्टुडंट वर्क ॲज अ एस-एल-एस. तर एस-एल-एस हा शॉर्ट फॉर्म बघा हा आहे आणि एस-एल-एलचं मीनिंग म्हणजे त्यांचं फुल फॉर्म काय आहे? सर्च लाईट्स. सर्च लाईट्स म्हणजे सर्च म्हणजे शोधणे. लाईट्स म्हणजे प्रकाश म्हणतो. तर बघा सर्च लाईट्स त्यांनी म्हणजे असं एक नाव दिलेलं आहे. त्यांचं जे काही हे असेल म्हणजे त्यांना काही काम करायचं असेल असे मुलं शोधले. हू व्हिजिटेड द स्टुडंट्स ॲट होम अँड एन्करेज देम टू स्टडी. म्हणजे सर्च लाईट म्हणजे असे जे हा नाव त्यांनी याच्यासाठी दिलं म्हणजे काही असं मुलं त्यांनी शोधले क्लासमधले आणि त्यांना एस-एल-एस म्हणजे सर्च लाईट. तर या मुलांना काय करायचं आहे? सर्च करायचे म्हणजे शोधायचं आहे. तर काय शोधायचं आहे?
या मुलांना असं शोधायचं आहे, की जे मुलं घरी अजिबात अभ्यास करत नाही, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही ते किंवा त्यांना काही समजत नसेल, तर अशा मुलांच्या घरी यांनी काय केलेलं आहे, हू व्हिजिटेड द स्टुडंट्स ॲट होम. तर हे सर्च लाईट म्हणजे हे जे काही विद्यार्थी आहेत, ते जे अभ्यास करत नाही अशा मुलांच्या घरी जातील अँड एन्करेज देम टू स्टडी. आणि त्यांना एन्करेज म्हणजे प्रोत्साहित करणे. एन्करेज म्हणजे काय मुलांना? प्रोत्साहित करणे. तर जे अजिबात अभ्यास करत नाही, तर हे सर्च लाईट जे मुलं आहेत, ज्यांना सर्च लाईट म्हणून काम दिलेलं आहे, तर हे मुलं त्या विद्यार्थ्याच्या घरी जातील जे अभ्यास करत नाही आणि त्यांना समजावून सांगतील, त्यांना प्रोत्साहित करतील, की तुम्ही तुमचा अभ्यास काय करा, पूर्ण करा. कुठल्या डिफिकल्टीज आहेत तुम्हाला, काय समजलं नाही याचीही मदत करतील. आणि जे एस-जी म्हणजे जे सर्च गार्ड्स आहेत, तर ते जे स्टुडंट आहेत म्हणजे जे मुलांना गाईड करतील, त्यांच्या अभ्यासात मदत करतील, तर हे पण त्यांना मदत करतील. तर बघा असे 2 त्यांनी काय ग्रुप बनवलेले. एका ग्रुपमध्ये सी-जी-एस म्हणजे सर्च गार्ड जे मुलांना अभ्यासात मदत करतील आणि दुसरा सर्च लाईट म्हणजे एस-एल-एस म्हणजे जे जे मुलं उत्साही नाही आहेत, त्यांना अभ्यास कंटाळवाणं वाटतं, तर ते काय करतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना काय करतील एन्करेज करतील म्हणजे त्यांना प्रोत्साहित करतील. तर बघा त्यांनी युनिटीनी म्हणजे त्यांच्यात एकता होती. या युनिटीमुळे त्यांनी काय केलेलं आहे, एक-एक जे काम आहे ते काय केलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे. सगळ्यांनी एक-एक काम वाटून घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी जे काम आहे ते आनंदाने स्वीकारलं सुद्धा आहे. आता बघा इथे दिसते आहे आपल्याला एक मुलगा अभ्यास करतोय आणि त्याच्या घरी त्याची जी क्लासमेट आहे ती गेली आहे. सम स्टुडंट्स वर्क ॲज एस-एल-एस सर्च लाईट हू व्हिजिटेड द स्टुडंट्स ॲट होम अँड एन्करेज देम टू स्टडी. बघा आता हा मुलगा अभ्यास नसेल करत, ती मुलगी त्याच्या घरी गेली आणि त्याला एन्करेज केलं, त्याला प्रोत्साहित केलं, की तू अभ्यास कर, चांगले मार्क्स येतील, त्याला समजावून सांगितलं. तर बघा युनिटीनी काय केलं, त्यांनी हे काम सक्सेसफुल केलं. द क्लास वॉन्टेड टू कीप धिस सिक्रेट अँड गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. या मुलांनी काय ठरवलं, की हे जे काम करतायत, हे जेव्हा स्कूल सुटल्यानंतर किंवा स्कूलच्या बाहेर किंवा स्कूलमध्ये जे अभ्यास करतायत युनिटीनी आणि क्लासमधली हुशार मुलं सुद्धा ज्यांना येत नाही त्यांना शिकवतात. जे घरी अभ्यास करत नाही, तर काही मुलं त्यांच्या घरी जाऊन त्यांना एन्करेज करतात. तर त्यांनी ठरवलं, की हे जे आपण काम करतोय हे सिक्रेट आहे. म्हणजे खूप गुपित आहे आणि ते आपल्या ज्या मॅडम आहेत मिसेस देसाई यांना काहीही माहीत व्हायला नको. कारण हे मुलं या मुलांना काय वाटत होतं, की आपण त्यांना चांगले मार्क्स देऊन त्यांना काय करायचं, सरप्राईज द्यायचं, त्यांना आनंदित करायचं. अचानक त्या पाहून असं सरप्राईज झाल्या पाहिजे असं. द क्लास वॉन्टेड टू कीप धिस सिक्रेट. तर त्यांचा संपूर्ण जो क्लास होता त्यांना काय हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या ज्या करत आहेत प्लॅननुसार त्या गुपित ठेवायच्या होत्या अँड गिव्ह मिसेस देसाई सरप्राईज. आणि त्यांना काय द्यायचं होतं, त्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा होता, त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. बट त्यांच्या ज्या मॅडम होत्या त्या काय होत्या, त्या पण खूप स्मार्ट होत्या आणि त्यांनी जे हे मुलांची जी गडबड आहे किंवा मुलांमध्ये हे जे काही चाललेलं आहे, त्यांनी हे सगळं काय केलं होतं, मुलांना ओळखून घेतलं होतं. बट शी नोटीस द चेंज इन देअर बिहेवियर. पण मॅडमना बघा, मॅडम पण अशा शार्प आहेत. त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांमधले चेंजेस म्हणजे बदल त्यांच्या लक्षात आले. मॅडमने नोटीस केलं, त्यांना लक्षात आलं द द द चेंज इन देअर बिहेवियर, की मुलांचं जे वागणूक आहे ती काय आहे, आपल्याला थोडी चेंज दिसते आहे, बदललेली दिसते आहे. शी प्रेज्ड देम फॉर देअर वंडरफुल आयडियाज अँड डिटर्मिनेशन. बघा, शी प्रेज देम फॉर देअर वंडरफुल आयडिया. पण मॅडमला जेव्हा मग मॅडमला हे बदल लक्षात आले, तर मुलांना सांगावंच लागलं. आणि जेव्हा मॅमला मिसेस देसाईला हे माहीत झालं, की मुलांनी खूप सुंदर प्लॅन बनवलेला आहे आणि हे जे जे काही काम करतायत ते खूप अमेझिंग आहे, म्हणजे खूप मनापासून करतायत ते. शी प्रेज देम म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांची तारीफ केली, की त्यांना हे खूप छान वाटलं. फॉर देअर वंडरफुल आयडियाज. त्यांना मॅडमला पण ही त्यांची खूप आयडिया खूप आवडली अँड डिटर्मिनेशन. आणि त्यांचं जे हे मनापासून काम करण्याची जी पद्धत आहे आणि त्यांनी स्वतःमध्ये हे जे चेंजेस आणलेले आहेत, तर ते मॅडमला पण काय झालं, खूप आवडलं. नो डाऊट देअर वॉज अ रिमार्केबल इम्प्रूव्हमेंट इन द सेकंड टेस्ट. आता बघा मॅडमनी काय म्हटलं, नो डाऊट म्हणजे बघा एवढं इम्प्रूव्हमेंट झाल्यावर नो डाऊट म्हणजे असं म्हणजे काही हेच नाही. देअर वॉज अ रिमार्केबल. रिमार्केबल म्हणजे काय आहे, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ही त्यांची चेंज झालेली पद्धत आहे, मुलं बदललेले पाहून काय आहे, हे रिमार्केबल आहे, हे लक्षात ठेवण्यात आलेले आहे. त्यांची जी इम्प्रूव्हमेंट आहे इन द सेकंड टेस्ट. आता त्यांनी हे जे केलेलं आहे ते खूप रिमार्केबल आहे, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि त्यांची जी इम्प्रूव्हमेंट आहे, इम्प्रूव्हमेंट म्हणजे त्यांच्यातले जे हे बदल आहे, त्यांच्यातले हे जे चेंजेस आहेत,
ते आता आपल्याला कुठे दिसतील, त्यांच्या सेकंड युनिट टेस्टमध्ये दिसतील. बघा, द हार्ड वर्क अँड एफर्ट्स ऑफ द स्टुडंट्स हॅड पेड ऑफ. हाऊएव्हर सम ऑफ द स्टुडंट्स हॅड गॉट पुअर मार्क्स. म्हणजे बघा, आता त्यांनी हे जे चेंजेस आले आणि त्यांची जेव्हा सेकंड युनिट टेस्ट झाली, सेकंड युनिट टेस्टमध्ये जे काही त्यांचे हे चेंजेस, त्यांनी जे मनापासून काम केलेलं होतं, मनापासून अभ्यास केलं होतं किंवा त्यांनी जे प्रयत्न केला, तर ते काय लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि काय झालं मग दुसऱ्या युनिट टेस्ट नंतर, द हार्ड वर्क अँड एफर्ट्स, मुलांनी खूप मेहनत केलेली होती, खूप एफर्ट्स घेतलेले होते, ऑफ द स्टुडंट्स हॅड पेड ऑफ. हाऊएव्हर सम ऑफ द स्टुडंट्स हॅड गॉट अ पुअर मार्क्स. तर बघा, आता पेड ऑफ म्हणजे आता त्यांना किती मार्क्स मिळतात, काय होतात, हे प्रत्येकाकडे काय दिसते आपल्याला, त्यांना मार्कशीट दिसते आहे. पण आता त्यांचं जे चेंजेस आले आहेत ते बघूया कशा प्रकारचे. हाऊएव्हर म्हणजे सगळ्याच क्लासनी काय केलं होतं, प्रयत्न केलेला होता. पण मुलांना कसं आहे, जेव्हा आपण प्रयत्न करतो तर एकाच प्रयत्नात आपल्याला सक्सेस मिळेल असं नसते. जर हे मुलं 2 किंवा 3 मार्क्स घेतात किंवा घेतले असतील तेव्हा, तर त्यांना आता किती 15-16 मार्क्स आलेले असतील, ज्यांना 10 तर त्यांना 20-30 आलेले असतील. तर असं त्यांच्या मध्ये काय होईल, इम्प्रूव्हमेंट होईल. आपण एकदम सडन चेंज म्हणू कोणामध्ये ते शक्य नाही. तर बघा, यांनी जे हे केलं होतं आता त्यांचं पेड ऑफ, म्हणजे आता काय काय मिळालं होतं त्यांना मार्क्समध्ये ते बघूया. हाऊएव्हर सम ऑफ द स्टुडंट्स हॅड गॉट पुअर मार्क्स. पण एवढं अभ्यास करून पण काही काही मुलांना काय झालं होतं, की कमी मार्क्स आले होते, पुअर मार्क्स आले होते, म्हणजे कमी मार्क्स आलेले होते. तर बघा, ह्याच्यातले जे काही मुलं आहेत ते आपल्याला रडताना दिसतायत, डिसअपॉइंट दिसतायत, नर्वस दिसतात. अमॉंग सच स्टुडंट्स, म्हणजे याच्यातले जे काही स्टुडंट्स आहेत, अमॉंग सच स्टुडंट्स वॉज नैना. तर बघा, ह्याच्यातली जी नैना नावाची नैना हू कुडंट स्टॉप क्राईंग ॲज शी हॅड फेल्ड. तर याच्यातली जी नैना दिसते, ही जी मुलगी आहे, हिला खूप कमी मार्क्स आले. आणि खूप कमी मार्क्स आले म्हणजे हू कुड नॉट स्टॉप क्राईंग ॲज शी हॅड फेल्ड. तर ही जी नैना आहे, एवढा एफर्ट करून पण काय झालं, ती नापास झाली आणि तिला काय खूप कमी मार्क्स आले. आणि ती रडायला लागली. तिला वाटलं, की आपण मॅडमचं परत मन दुखवलंय. म्हणजे मॅडमला आपल्याकडून चांगलं एक्स्पेक्टेशन होतं आणि आपण ते फुलफिल करू शकलो नाही, याचं तिला दुःख वाटलं. अँड फेल्ड दॅट शी हॅड लेट द होल क्लास डाउन. आणि तिला काय वाटलं, शी फेल्ड दॅट, तिला असं वाटलं, की आपण नापास झालो, पूर्ण क्लासमध्ये आपल्याला मार्क्स कमी आले, आपण नापास झालो, तर तिला असं वाईट वाटलं. शी फेल्ड दॅट शी हॅड लेट द होल क्लास डाउन. आणि तिला असं वाटलं, की तिच्यामुळे संपूर्ण क्लासला काय करावं लागलं, मान खाली टाकावी लागली. संपूर्ण क्लास काय झाला, आपल्यामुळे आपण नापास झालो, त्याच्यामुळे आपल्या क्लासची बदनामी झाली. आणि काय झालं, संपूर्ण क्लासला आपल्यामुळे काय मान खाली टाकावं लागलं. तर हे तिला दुःख होतं. पण काय असतं, की फर्स्ट प्रयत्नामध्ये असं थोडं अचीव्हमेंट प्राप्त करणं थोडं डिफिकल्ट असते. पण तिच्या मार्कामुळे मध्ये काय डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट असेल. मिसेस देसाई देअर फेव्हरेट टीचर. आता मुलांची बघा, मिसेस देसाई काय होत्या, त्यांच्या फेव्हरेट म्हणजे त्यांच्या आवडत्या वर्ग शिक्षिका होत्या. मिसेस देसाई फेव्हरेट टीचर हग्ड नैना. तर मिसेस देसाईनी, ती जेव्हा नैना रडत होती, तर तिला हग केलं, म्हणजे तिला असं मिठी मारली, तिला जवळ घेतलं आणि तिला प्रेमाने समजवलं. अँड कन्सोल्ड हर दॅट इव्हन दो शी हॅड फेल्ड. आता ती बघा, ती नापास झाली, तिला कमी मार्क्स आले, तरी काय केलं मॅडमने, तिला खूप प्रेमाने जवळ घेतलं, अँड तिला खूप समजून घेतलं मॅडमनी. मॅडम बघा, कमी मार्क्स आले तरी त्या बाकीच्या मॅम सारख्या किंवा मिसेस देसाई देअर फेवरेट टीचर हग्ड नैना अँड कन्सोल्ड हर दॅट इवन दो सी हॅड फेल्ड. तर बघा, नैनाला खूप कमी मार्क्स आले होते, ती फेल झाली होती. पण मिसेस देसाई ह्या काय खूप चांगल्या वर्ग शिक्षिका होत्या, त्यामुळे त्यांनी काय केलं, तिला हग्ड केलं, म्हणजे तिला मिठी मारली, तिला प्रेमाने जवळ घेतलं. बघा, मार्क्स कमी आले तरी मॅडम तिला रागवल्या नाही, की बघा बाकीच्या मुलांना म्हणजे कंपेअर नाही केलं, की बाकीच्या मुलांना किती छान मार्क्स आले, म्हणजे त्यांनी मेहनत केली पण तू मेहनत करून सुद्धा तुला आले नाही. तर मॅडमनी तिला अजिबात रागवलेलं नाही आणि तिला तिला एन्करेज केलं, की ठीक आहे, तुला यावेळेस कमी मार्क्स आले, पुढच्या टेस्टमध्ये किंवा पुढच्या एक्झाममध्ये काय होईल, तुला डेफिनेटली काय होईल, खूप चांगले मार्क्स येतील. सर मिसेस देसाई देअर फेवरेट टीचर हग्ड नैना.
तर तिची जी फेव्हरेट टीचर होती तिने मिठी मारली मॅडमनी आणि तिला खूप प्रेमाने समजावलं. ही कन्सोल्ड हर दॅट इव्हन दो शी हॅड फेल्ड. ती नापास झाली तरी मॅडमने तिला खूप जवळ घेतलं आणि तिला समजावून सांगितलं, की "बाबा ठीक आहे, तुला आता कमी मार्क्स आले. यावेळेस तुला मागच्या टेस्टमध्ये 2 किंवा 3 आले होते, पण आता तुला 15-16 आले. म्हणजे तू 10 किंवा 15 मार्कांनी पुढे आहेस. तू असाच जर प्रयत्न केला आता काय होईल, हळू-हळू तुला पण छान मार्क्स मिळतील. त्याच्यामुळे तू तुझं मन काय असं हलकं करू नको किंवा रडू नको." असं मॅडमनी नयनाला समजावलं. मुलांनो, जर आपले पॅरेंट्स पण समजावतात, जर आपल्याला कमी मार्क्स आले तर आपल्याला न मारता, जर मुलांना आपण न रागवता, न मारता त्यांना प्रेमाने समजवलं, त्यांनी प्रेमाने समजून घेतलं आणि सगळं हे केलं तर काय होतं, मुलांमध्ये डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. जर आपण त्यांना डाउन केलं, "तू हे असंच केलत नाही, तुला केवढेच मार्क्स पडले, तू काहीच करू शकत नाही." असं सारखं-सारखं केलं तर काय होतात, मुलं मुलं डिस्करेज होतात आणि ते अभ्यासाकडे लक्ष देत नाही. तर बघा मिसेस देसाईंनी त्यांना किती छान प्रकारे हँडल केलं. प्रेमाने हँडल केलं, तिला एन्करेज केलं, जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं. बघा, देअर वॉज अन इम्प्रूव्हमेंट इन हर स्कोर्स फ्रॉम द लास्ट टेस्ट. मॅडमनी तिला सांगितलं, की देअर वॉज इथे तिच्या सेकंड युनिट टेस्टमध्ये काय होती, इम्प्रूव्हमेंट होती. इम्प्रूव्हमेंट म्हणजे चेंजेस होते इन हर स्कोर्स फ्रॉम द लास्ट टेस्ट. म्हणजे तिने मागच्या टेस्टमध्ये खूप कमी मार्क्स घेतले होते. फर्स्ट युनिट टेस्टमध्ये खूप कमी मार्क्स घेतले होते. परंतु तिच्या या सेकंड युनिट टेस्टमध्ये काय झालं, त्यापेक्षा तिने मागच्या युनिट टेस्टपेक्षा खूप चांगले मार्क्स घेतले होते. म्हणजे तिच्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट होती. मॅडमने तिला छान असं समजावून सांगितलं. सी सेड टू नैना, "आय एम प्राउड ऑफ यू अँड ईच वन ऑफ यू." तर ते म्हणजे मॅडमने तिला समजावलं. शी सेड टू नैना, मॅडमनी नैनाला म्हटलं, "आय एम प्राउड ऑफ यू." म्हणजे काय आहे, मला तुझा खूप अभिमान आहे. अँड ईच ऑफ वन ऑफ यू. आणि क्लासमधले जे काही तुझे फ्रेंड्स आहेत किंवा जे तुझे क्लासमेट्स आहेत, त्यांना सुद्धा तुझ्यावर खूप मोठा अभिमान आहे. म्हणून तू काय तुझं मन असं हलकं करून घेऊ नको. कारण पहिल्याच अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्या प्रयत्नातच आपल्याला पूर्ण यश मिळेल असं नसतं. तर तू एवढी म्हणजे तू स्वतःमध्ये चेंजेस आणले आणि मागच्या टेस्टमध्ये तुला या पेक्षा या टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळाले, ह्याच्यातच आम्ही समाधानी आहोत. तू असाच प्रयत्न कर आणि मला तुझ्यावर अभिमान आहे, की मागच्या टेस्टपेक्षा खूप छान मार्क्स मिळाले तुला आता. नापास झालं काही हरकत नाही. एकदा नापास झाल्याने काही आपण हरलो म्हणून काही संपत नाही. तर तू पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा खूप छान हे करशील आणि तिला संपूर्ण क्लासने सुद्धा काय चांगलं ॲप्रिशिएट केलं. तर अशा प्रकारे ज्या मॅडम आहेत मिसेस देसाई, मुलांना काय खूप छान अशा समजावून सांगायच्या. त्यामुळे त्या काय होत्या, सगळ्या मुलांच्या अशा फेव्हरेट टीचर होत्या. नाऊ यू कॅन गेस व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट. आता बघा, नाऊ यू कॅन गेस म्हणजे आता तुम्ही गेस करा व्हॉट हॅपन्ड इन द नेक्स्ट टेस्ट म्हणजे आता जी पुढची टेस्ट आहे त्याच्यात म्हणजे त्याच्यात काय होईल? जे आता आता मुलांमध्ये तुम्ही बघा, की पहिल्या टेस्टमध्ये त्यांना फर्स्ट युनिट टेस्टमध्ये ते मिस्चिव्हियस होते आणि खोडकर, ते अभ्यासाकडे अभ्यास नव्हते करत, दुर्लक्ष करायचे. तर काय होत होतं, त्यांना फेल व्हायचे, खूप कमी मार्क्स यायचे. पण आता मॅडमनी त्यांच्यात चेंजेस आणले. मॅडमचं बिहेवियर पाहून, त्यांचा जे स्वभाव पाहून आणि मुलांना प्रेमाने आणि छान असं शब्दात मॅडमनी जेव्हा त्यांना समजावून सांगितलं, तर डेफिनेटली मॅडमनी जेव्हा मोटिव्हेट केलं, की ठीक आहे, की मला मला नेहमीच तुमच्यावर काय असला पाहिजे, अभिमान. मला आवडेल, की तुम्ही मला नेहमीच असं अभिमानी कराल. तुम्ही मला नेहमीच असं अभिमानी ठेवाल. हा शब्द ऐकल्यावर मुलांना जेव्हा थोडंसं हे वाटलं, त्यांना फील झालं आणि त्यांनी त्यांच्या युनिटीनी आणि त्यांच्या एकतेने त्यांनी काय केलं, प्रयत्न केला. त्यांनी त्याच्यावर उपाय शोधले, प्लॅन बनवला आणि कसं क्लासमध्ये सगळ्या मुलांना घेऊन, ज्यांना येत नाही त्यांना इम्प्रूव्हमेंट कसं करायची. काही मुलांनी त्यांना मदत केली, काही मुलांनी ज्यांना येत नाही त्यांना शिकवलं. जसं SLS म्हणजे सर्च लाईट, हा जी टीम होती, त्या मुलांच्या घरी गेले, त्यांना अभ्यासाला प्रोत्साहित केलं आणि मुलांनी छान मार्क्स घेतले. आता काय होईल, जशी-जशी टेस्ट होईल, मुलं छान-छान मार्क्स घेत राहतील आणि त्यांची मॅडम मिसेस देसाई सुद्धा खूप आनंदी असतील आणि मुलं सुद्धा खूप आनंदी असतील. तर बघा, मॅडमच्या प्रयत्नामुळे आणि मुलांच्या युनिटीमुळे, मॅडमच्या मोटिव्हेशनमुळे आणि मुलांच्या युनिटीमध्ये काय झालं, ही जी अशक्य गोष्ट होती ती काय झाली, पूर्ण झाली. आता बघा मुलांनो, इथे जे शब्द आहेत त्याचे काय करूया, आपण अर्थ समजून घेऊया. तर मी तुम्हाला शिकवतानाच काय केलं होतं, की म्हणजे शब्दांचे अर्थ समजावले होते.
परंतु इथे जे शब्द आलेले आहेत ते आपण पूर्ण शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. तर बघा, जर पहिला आहे कॅम्पस, CAMPS. कॅम्पस म्हणजे काय असतो? अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हू थिंक अलाइक. कॅम्प म्हणजे काय असतो? आपण म्हणतो ना कॅम्पसमध्ये ऍडमिशन झालं, तर काय असतो? कॅम्प हा काय असतो? अ ग्रुप ऑफ पीपल म्हणजे लोकांचा किंवा विद्यार्थ्यांचा असा समूह असतो. हू थिंक अलाइक म्हणजे ते काय करतात त्या कॅम्पमध्ये? अलाइक म्हणजे एकसारखे विचार करतात, विचारांची देवाणघेवाण करतात. तर काय असते? कॅम्प म्हणजे असा लोकांचा समूह असतो किंवा विद्यार्थ्यांचा असा समूह असतो, जे अभ्यासासाठी युनिव्हर्सिटीमध्ये किंवा स्कूलमध्ये एकत्र असतात आणि ते त्यांच्याप्रमाणे विचार करतात. आता फेसिंग अदर्स. फेसिंग अदर्स म्हणजे फेस करणे, म्हणजे तोंड देणे. दुसरं म्हणजे ती जी काही प्रॉब्लेम असेल, आपण म्हणतो ना प्रॉब्लेम फेस करायला पाहिजे. म्हणजे काय, त्याला त्याला फेस म्हणजे सामोरे जाणे. फेसिंग अदर्स म्हणजे दुसऱ्यांना सामोरे जाणे. तर फेसिंग अदरचा अर्थ काय आहे? टॉकिंग टू अदर्स ऑर मीटिंग देम व्हेन दे आर लाईकली टू स्कोल्ड यू ऑर पनिश यू. म्हणजे काय झालं, काय म्हटलेलं आहे इथे? फेसिंग अदर्स म्हणजे दुसऱ्यांना तोंड देणे किंवा काय करणे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजे समस्यांचा सामना करणे, फेस करणे. टॉकिंग टू अदर्स ऑर मीटिंग. टॉकिंग टू अदर्स ऑर मीटिंग म्हणजे दुसऱ्यांना काय, म्हणजे भेटणे, मीटिंग देम वेन दे आर लाईकली टू स्कोल्ड यू ऑर पनिश यू. म्हणजे आपल्याला असं माहिती असते की आपल्याला तर कुठे प्रॉब्लेम आलेला आहे किंवा सपोज तुमच्या मॅडम किंवा तुम्ही एखादं कार्य पूर्ण केलेलं नाही, त्याच्यामुळे जसं बघा मुलांना, आता तुम्हाला एक्झाम्पलद्वारे सांगते की जर मॅडमनी सांगितलं की अरे हा तुम्ही होमवर्क गृहपाठ तयार करून या, म्हणजे कम्प्लीट पाहिजे, जो उद्या येणार म्हणजे उद्या करेल नाही त्याला मार पडेल किंवा त्याला पनिशमेंट, खूप मोठी पनिशमेंट मिळेल. तर काय करतात मुलं? हे फेस करत नाही. त्यांना वाटते की आता म्हणजे ते घाबरतात की आता माझं होमवर्क झालं नाही, मी क्लासमध्ये जाईल तर मला मॅडम रागवतील, खूप मोठी पनिशमेंट होईल, किंवा ते घाबरतात फेस करायला. म्हणजे त्यांना ते त्या समस्येला किंवा त्याला तोंडच द्यायचं नसतं. पण फेसिंग देम म्हणजे काय आहे, की म्हणजे जर आपल्याला आपल्यावर कोणी रागवत जरी असले आणि जर आपल्याला माहिती असलं की आपल्याला आता पनिशमेंट होईल आणि आपल्याला कोणी रागवेल, तरी काय करायचं करायचं की आपण तिथे जाऊन बोलून त्यांना भेटून काय करायचं? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. म्हणजे त्या समस्येला काय करायचं? आपण तोंड द्यायचं, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचं, म्हणजे सामोरे जाणे. बघा, मग आहे टेल टेल्स. आता टेल म्हणजे सांगणे आणि टेल्स म्हणजे काय आहे? स्टोरी. TALES, टेल्स म्हणजे स्टोरी. टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्स मिस्टेक, सिक्रेट्स एटसेट्रा. टेल्स म्हणजे टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्ट्स. म्हणजे टेल्स म्हणजे एका शब्दात सांगायचं तर चुगल्या करणे. आपण जसं दोन फ्रेंड भेटले किंवा मैत्रिणी भेटल्या, त्या तिसऱ्या एका तिच्या फ्रेंडविषयी किंवा व्यक्तीविषयी काय करतात? बोलतात. अरे ही अशीच आहे, ती तशीच आहे, तिने होमवर्कच कंप्लीट, तिचा नेहमीच होमवर्क कंप्लीट नसतो, ती नेहमी नीट अँड क्लीन राहत नाही. तर असं टेल्स म्हणजे गोष्टी करणे, कुजबुजणे किंवा चुगल्या करणे. टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्ट, मिस्टेक अँड सिक्रेट्स म्हणजे एखाद्या अदर पीपल्स म्हणजे दुसऱ्या लोकांविषयी त्यांच्यातले जे फॉल्ट्स आहेत, म्हणजे त्यांच्यातल्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या चुका आहेत किंवा त्यांच्या ज्या गुपित गोष्टी आहेत त्याविषयी बोलणे. सिक्रेट्स म्हणजेच काय मुलांनो? गुपित गोष्टी. आता शाबी म्हणजे अनटायडी. अनटायडी म्हणजे अस्वच्छ. शाबी म्हणजे आता क्लासरूम आपल्याला नोटबुकवर लिहायचं असेल तर मुलं घाणेरडे अक्षर करतात, तिरप्या रांगेमध्ये लिहितात. मग त्यांचं असं नीटनेटकं लिहिलेलं नसते. मग एक पेज सोडतील, मग नेक्स्ट पेजवर लिहितील आणि असं नीटनेटकं नोटबुक नसते. म्हणजे ते काय अनटायडी, अस्वच्छ असं म्हणजे त्याला म्हणू आपण काहीही करणं, असं स्वच्छ म्हणजे कार्य त्याच्यात नीटनेटकं न करणं. तर शाबी म्हणजे अनटायडी, म्हणजे नीट अँड क्लीन नसणे. युनिटी म्हणजे एकता. When there is unity among a group people, they stay together, work together without fighting or quarrels. Unity म्हणजे एकता. बघा, आपल्याला जर कुठला प्रॉब्लेम आला असेल किंवा काहीही झालं असेल, ते एकत्रितपणे येऊन आपण सोडवलं तर काय होईल? ती जी समस्या किंवा ते प्रॉब्लेम काय होईल? लवकर सॉल्व्ह होईल. युनिटी म्हणजे माणसांमध्ये मतभेद न नसता एकतेने काम करणे, म्हणजे ते काम काय होते? पूर्ण पण होते आणि सफल सुद्धा, सक्सेस सुद्धा होते. तर काय आहे? व्हेन देअर इज युनिटी म्हणजे जिथे जेव्हा युनिटी असते, एकता असते, अमॉंग ग्रुप ऑफ पीपल म्हणजे लोकांचे जे ग्रुप वगैरे असते किंवा जिथे एकापेक्षा जास्त लोक असतात, त्यांनी युनिटीनी म्हणजे एकतेने काम जर केलं तर दे स्टे टुगेदर
दे म्हणजे ते काय करतील, ते सोबत राहू शकतात, वर्क टुगेदर सोबत काम करू शकतात विदाउट फाईट अँड कॉरल्स म्हणजे न भांडता, न न न लढाई करता किंवा न मारामाऱ्या करता, न भांडता ते काय करू शकतात, युनिटी असेल तर आपण एकत्र काम करू शकतो. जर युनिटी नसेल, भांडणं असतील तर आपण एकत्र काम करू शकणार नाही. म्हणून युनिटी काय आहे, म्हणजे युनिटी असणं क्लासरूममध्ये असू दे किंवा बाहेर असू दे, युनिटी खूप महत्वाचं आहे, म्हणजे एकता. क्लिक्ड म्हणजे बिकम क्लिअर. क्लिक्ड होणे म्हणजे पटकन लक्षात आणणे किंवा बिकम क्लिअर ते काय करणे, क्लिअर करणे, गोष्टी बोलून काय करणे, सॉर्ट आउट करणे. वे बिहाइंड, आता वे बिहाइंड म्हणजे an informal way of saying not making progress as other students in the class. म्हणजे काय, an informal way. इन्फॉर्मल वे म्हणजे काय, न कळतपणे, ऑफ सेइंग नॉट मेकिंग, an informal way of saying नॉट मेकिंग प्रोग्रेस. इनफॉर्मल वे म्हणजे वे बिहाइंड म्हणजे नकळतपणे न सांगता काय करणं, आपल्या आपल्या बिहेवियर मधून, आपल्या वागणुकीतून काय म्हणजे दुसऱ्यांना कळणे की म्हणजे एक्झॅक्टली काय झालेलं आहे स्टुडंट्स इन द क्लास. आता वे बिहाइंड, आता बघा मॅडमनी याचं एक्झाम्पलद्वारे सांगते की मॅडमनी जर मुलांना पहिल्या युनिट टेस्टमध्ये खूप मार्क्स कमी आले, पण मॅडमनी त्यांना सांगितलं नाही, की बाबा तुम्हाला कमी मार्क्स आले. त्या मॅडम त्यांना रागवल्या पण नाही. तर मुलांना हे आश्चर्य वाटलं, की अरे आपल्याला इतके कमी मार्क्स आले, मॅडम नेहमी रागवायचा, आज त्यांनी का बरं रागवलं नाही? ते विचार करायला लागले आणि त्यांनी मॅडमनी त्यांची जी नाराजी आहे, ती न बोलता काय केली, मुलांच्या समोर एक्सप्रेस केली आणि मुलांना ते कळलं सुद्धा. मॅडमच्या डोळ्यात त्यांना पाणी दिसलं, त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं. तर वे बिहाइंड म्हणजे नकळतपणे, इन्फॉर्मल वे टू सेइंग नॉट मेकिंग प्रोग्रेस म्हणजे मॅडमनी त्यांना इन्फॉर्मली म्हणजे त्यांनी नकळतपणे सांगितलं, त्यांच्या एक्सप्रेशन वरून सांगितलं, की त्यांना दुःख झालेलं आहे हे मुलांना कळलं. तर ते त्याचं हे आहे अदर स्टुडंट्स इन द क्लास म्हणजे नकळतपणे त्यांना न सांगता, न एक्सप्रेस करता पुढच्याला काय बोलायचं अगदी त्यांच्या एक्सप्रेशननी आणि हावभावाने सांगणे. तर आपण काय केलेलं आहे मुलांनो, हे जे वर्ड मीनिंग आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता मुलांनो इथे समरी दिलेली आहे. म्हणजे या पाठाचा काय दिलेला आहे, थोडक्यात सारांश दिलेला आहे, की आपण म्हणजे या स्टोरीमध्ये किंवा या पाठामध्ये आपण काय-काय शिकलो आणि आपल्याला काय मॉरल मिळालं. म्हणजे या स्टोरीतून तुम्हाला कुठला बोध मिळाला. तर सांगा पाहू तुम्हाला कुठला बोध मिळाला? तर काय असतं मुलांनो, की आपण बघितलं, की मुलं मिस्चिव्हियस होते, खूप खोडकर होते. त्यांना कमी मार्क्स यायचं, काहीही केलं, कसंही वागलं, त्यांना काहीही फरक पडायचं नाही. कितीही पनिशमेंट मिळाली तर ते हसत-हसतपणे पनिशमेंट पूर्ण करायचे आणि त्याबद्दल त्यांना दुःख म्हणजे अजिबात वाटायचं नव्हतं. पण त्यांच्या क्लासमध्ये मिसेस देसाई याच्या मॅडम आल्या आणि त्यांचा जे स्वभाव मुलांना त्यांनी वेगळ्या वेने एक मोटिव्हेशन दिलं. त्यांना न रागवता, त्यांच्यावर न ओरडता, प्रेमाने बोलून, त्यांना असं समजावून त्यांनी त्यांच्या वागणुकीतून जो मुलांना मोटिव्हेट केलं, तर मुलं त्यामुळे काय झाली, प्रेरित झाली. त्यांनी ते मनावर घेतलं आणि त्यांनी त्यांच्यासाठी मुलांनी हार्डवर्क, त्यांची मेहनत, त्यांचं डिटर्मिनेशन आणि त्यांची जी मेन म्हणजे युनिटी, हे काम त्यांचं जे शक्य आहे ते युनिटी त्यांच्या एकतेमुळेच काय पूर्ण होऊ शकलं. तर म्हणजे युनिटी याच्यातून आपल्याला एक स्टोरी हे मिळते, की आपण जे काम करतो ते युनिटीने करायला पाहिजे. क्लासमधलं जे काम असेल ते सगळ्यांनी, जे प्रोजेक्ट असेल, काही असेल, ते सगळ्यांनी एक-एक काम वाटून घेतलं, तर डेफिनेटली ते लवकर-लवकर असं पूर्ण होतं आणि आणि ते काम सगळं मिळून केल्याचा एक वेगळा आनंद असतो. हा चॅप्टर आपल्याला काय मेसेज देतो, की युनिटी असली पाहिजे, एकता असली पाहिजे आणि आपण जे काम करतो ते हार्डवर्क आणि डिटर्मिनेशननी केलं पाहिजे. आणि टीचर लोकांना पण एक इथे आहे, की आपण मुलांना न रागवता त्यांना प्रेमाने समजून घेतलं, प्रेमाने समजावलं, मोटिव्हेट केलं, तर मुलं नक्कीच काय त्यांच्यामध्ये चेंजेस येतात. तर बघूया इथे काय दिलेलं आहे. द मिस्चिव्हियस क्लास ऑफ स्टुडंट्स इन दिस स्टोरी गॉट अ राइट डायरेक्शन बाय देअर एन्करेजिंग टीचर. म्हणजे या क्लासमध्ये जे मिस्चिव्हियस मुलं होते, जी खोडकर मुलं होते, तर या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे, की त्यांच्या ज्या टीचरनी त्यांना काय केलं, एन्करेज केलं, म्हणजे त्यांना प्रोत्साहित केलं. राइट डायरेक्शन, त्यांना चांगल्या मार्गाने, चांगल्या वेनी, आपल्या बिहेवियर मधून त्यांना छान मोटिव्हेट केलं. त्याच्यामुळे काय झालं, मुलांमध्ये चेंजेस आले. द मोटिवेटेड स्टुडंट वर्क हार्ड विथ डिटर्मिनेशन. दे मोटिवेटेड, जे प्रोत्साहित झालेली मुलं होती, त्यांनी काय केलं, त्यांनी वर्कड हार्ड म्हणजे त्यांनी खूप मेहनत केली आणि विथ डिटर्मिनेशन चांगलं मन लावून त्यांनी काय केलं, अभ्यास केला.
डू वेल अँड मेक देअर टीचर प्राऊड ऑफ देम, एफर्ट्स अँड हार्डवर्क ऑलवेज पार्ट ऑफ. तर बघा त्यांनी काय केलं की सगळ्यांनी मिळून, त्यांनी युनिटीनी मिळून एकत्र येऊन काय केलं, हार्डवर्क केलं, खूप मेहनत केली, मन लावून त्यांनी अभ्यास केला, ॲज वेल ॲज त्यांनी मेक देअर टीचर प्राऊड, आणि त्यांनी चांगले मार्क्स मिळवून त्यांनी त्यांच्यातलं जे परिवर्तन झालं, त्यांच्यातले जे चेंजेस आहेत ते मॅडमला सुद्धा खूप आवडले, आणि त्यांच्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या अभ्यासातल्या इम्प्रूव्हमेंटमुळे त्यांनी त्यांच्या टीचरला प्राऊड फील केलं. म्हणजे अभिमान त्यांच्या टीचरला त्यांच्याविषयी वाटला. एफर्ट्स अँड हार्डवर्क ऑलवेज ऑलवेज पे ऑफ. तर बघा, जर तुम्ही एफर्ट्स केले, तुम्ही मेहनत केली आणि हार्डवर्क केलं आणि तुम्ही वेळच्या वेळी सगळं असं केलं, तर काय ऑलवेज पे ऑफ. तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला जर चांगलं काम करायचं, तुम्हाला सक्सेस मिळवून घ्यायचं आहे, तर काय करावं लागेल, तुम्हाला नेहमी पे ऑफ म्हणजे तुम्हाला नेहमी एफर्ट्स, हार्डवर्क आणि डिटर्मिनेशननी काम करावं लागेल. तर असा सुंदर जो मेसेज आहे आपल्याला या पाठातून मिळालेला आहे. एक सुंदर अशी स्टोरी होती, म्हणजे तुमच्यासारख्या क्लासमधल्या मुलांची जी स्टोरी होती की जे युनिटीनी आणि डिटर्मिनेशननी काम करून खोडकर मुलं चांगल्या असा हार्डवर्कर मुलांमध्ये कसे चेंजेस झाले हे आपण बघितलेलं आहे. तर ही सुंदर स्टोरी इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे त्यांना त्यांच्याच क्लासमध्ये कसं काय चेंजेस आले आणि काय झालं हे आपण बघितलेलं आहे. तर मुलांना, आय होप ही सुंदर स्टोरी जी आहे ती तुम्हाला समजलेली असे आहे, आणि तुम्ही काय करा की परत तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये अशा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही पण अशी युनिटी, अशी एकता तुम्ही तुमच्या क्लासमध्ये वापरून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता आणि तुम्ही पण छान मार्क्स घेऊ शकता, आणि डेफिनेटली मला खात्री आहे तुम्ही असं छान करालच. तर आपण ह्याच्या पुढच्या स्टेपकडे नंतर आपण बघूया. यानंतर जी आपली स्टेप आहे ती कुठली आहे मुलांनो, ऍक्टिव्हिटी.